मी परवा आपली मॅच बघत होतो आणि दुसऱ्या दिवशी बातम्या ऐकल्या. त्या जय शहाने इतकी बक्षिसं दिली त्या क्रिकेटपटूला, 125 कोटी काय कोटी, आणि तिथं कोटी देऊ द्या, आम्हाला अभिमान आहे त्या संघाचा. पण तुम्ही ते एवढ्या मोठमोठ्या संघटना आहेत, शेतकरी दिसत नाहीत का असे? यांना काहीतरी तुम्हाला वाटलं नाही का द्या? आणि तिथनं म्हणतात की उद्धव साहेब मातोश्रीतनं बसून कारभार केला. अरे बाबानो, ही बघा आमच्या सोबत आलेत साहेब, इथं साहेब आलेत. काय बोलावं, कसं बोलावं? आणि अवस्था अशी झाली साहेब की आमच्या तालुक्यातले जवळजवळ 7 ते 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केल्या. एक शेतकरी जर भेटला, तो म्हणला साहेब आत्महत्या करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत, औषधं महाग झाली. इतकी औषधं महाग केलीत. हे औषधं इतकी महाग केली, त्या पिकाला भाव नाही. एक सरकारचे मंत्री आले होते, आम्ही काही नाव घेत नाही, आमचे शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी, त्यांनी सांगितलं हिशोब करून, तुम्ही 4,000 देतायत, आम्हाला सोयाबीनला झाकायला ते ताडपत्री सोय येत नाही, काय त्या 4,000मध्ये करावं? आणि साहेब ठीक आहे, आम्ही शेतकरी भीक मागत नव्हतो, अजून सुद्धा मागत नाही सरकारला, भीक नकोच आम्हाला, आम्ही स्वाभिमानानं जगतो आम्ही. पण तुम्ही असं खेळवता कशाला? शेतकऱ्यांना त्यांच्या भावनेशी खेळता कशाला? ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि मी एक ठीक आहे शेतकऱ्याचा असू द्या, पण साहेब मी तुमचं 100 वेळा आभार मानेन की तुम्ही जे हे लोक तुमचे निवडलेत, सोपळ साहेब किंवा उमराजे, हे रसायन असे भयान आहेत की आमच्या गावाकडे नदी मोठी प्रवाह केला होता. आणि मी फोन केला साहेबांना की साहेब नदीचं पाणी गावात शिरते का काय, काय नाही, घाबरू नका, मी स्वतःच तुमच्याकडे मुक्कामाला येतो, असं म्हणून धीर देणारे लोक आहेत. आमच्या पाण्यात जाऊन शेतकऱ्यांना बाहेर काढणारे उमराजे आहेत. म्हणजे तुम्ही निवडलेली लोक, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि मी एवढंच सांगतो की साहेब की हे शेतकऱ्यांना फुल नाही, फुलाची पाकळी जी भेटली आता, जे काय असेल ते किमान हे 6 रुपये ते तुमच्याच आवाजामुळे भेटलेले आहेत. याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो.